आज आम्ही करत लावलेली ब्राईड टू बीची सजावट, कारण आता ऋषाल दिजा लगीन आले जवळ, त्याच्यामुळे तिची विदाई होईल तर आम्ही तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज म्हणून करत लावलेलं. मग त्या सजावट करून आम्ही आलो घरा रेडिओवाला आणि रेडिओ होऊन गेलो परत तिकडे. तरी आमचा थोडा बहुत बाकी होता, म्हणजे जरा गुलाबाच्या फुलांचा रस्ता करायचा होता, म्हणजे एंट्रीसाठी ना साईडला मेणबत्त्या लावलेल्या. आणि आवरा मोठा केक आणलेला तर दीदीला समजत नव्हतं या हानू कसं. मम्मीनी घेतला ना आम्ही घेतला, मला केक खोलाला आणि तो खोलल्यावर बघा गौरा भारी दिसते. ऋषाल तिची मैत्रिणी हे बघ गौरा भारी बुके बनवली तिला. ही बघ आमची फायनल डेकोरेशन. जर तुम्हाला आमच्या डेकोरेशनची तारीफ करायची असेल तर तुम्ही करू शकता कमेंटमध्ये. नाही इकडे ब्राईडला एवाडी रस्ता केले, त्याचं उद्घाटन तर भावासनीच केला तिचे. त्यांनी करत लावलेली आमची पाण्याची सोय. आमचा या सगळ्यात चालूच आहे. ते अंशनी बघा कसं ब्राईड टू बीची रिबीन मारले डोक्यावर. आता फायनली होत होती ऋषाल दीची एंट्री. ही सगळी बघा कशी उत्सुकतेने बघतात. हे 2 एडिटर आलेले शूट साठी. हे बारीक पोरांचं एक तर सगळे इकडे चालू असतात. आम्ही पण मग आमच्या कामाला अंजाम देऊन ना घेतला केक कटिंग करायला. आता आमचा सगळा शूट करून झाला ना, दीदीने आथिरली चादर. पण यांचा व्हिडिओ शूट अजून बाकीच होता. चिऊ दीदीचा केक आणलेला किचन मध्ये केक कट करून सगळ्यांना वाटायला, पण यांचा काही शूट खपनी भाई ना. आता टाइम होता पार्टीचा म्हणून सगळी पत्रावळी जेवण होती ना. तुषार दादा बोलते थांबा जरा मी घाण साफ करते मग खा सगळं. आणि पार्टीचा मेन्यू बघून आम्ही चकित झालो भाई. ऋषाल दिनी केला तरी कवा यावरा सगळा. यावरा सगळा बघताच अंश पण लागला नाचायला. सगळ्या घेतला मज्जन खावाला. रुई बोलते पहिले तर मी पिझ्झाच खान. मिनी पण घेतली, मग प्लेट्सच पण बसलो खावाला. सगळ्याची टेस्ट जामच भारी होती. जवरा दिसायला भारी आहे, त्याचे डबल टिबल खावाला भारी होत्या सगळं. आता पार्टी खपल्या बारीक पुरे फुरीत लावलेलं फुगवण्यात ना. ऋषाल दीदीने पण दिली त्यांना कंपनी. सगळं सेलिब्रेट होताच. डेकोरेशन पण कारलीना घेतला सगळं साफ करायला भाई. इकडे घाण तर पक्कीच झाली होती. चला यावी सगळी साफ करताना आपण आपले ब्लॉग एंड करू. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.